पाण्याची कमतरता ही शरीरासाठी खूप गंभीर समस्या आहे. आपल्या शरीराचे सुमारे 60 ते 70% भाग हा पाण्याने बनलेला आहे. त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर जवळजवळ प्रत्येक अवयवावरतीच त्याचा वाईट परिणाम होतो. तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे हे आपलं शरीर वेगवेगळ्या माध्यमातून लक्षणं दाखवत असतं. त्याच्यात पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला वारंवार तहान लागते, तोंड कोरडं पडतं, ओठ फुटतात किंवा कोरडे पडतात, जीभ कोरडी होते, मूत्राचं प्रमाण कमी होतं, मूत्राचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होतो, घाम कमी येतो, डोळ्यात कोरडेपणा जाणवतो किंवा डोळ्यामध्ये जळजळ जाणवते. त्याचप्रमाणे डोळ्याखाली काळे वर्तुळ हे दिसतात किंवा डोळे खोल गेल्यासारखं वाटतं, त्वचा कोरडी होते आणि त्वचेचा तजेलदारपणा कमी होतो. त्वचेवर चिमटा जरी घेतला तरी तो पटकन सरळ होत नाही. डोकं हलकं वाटतं किंवा चक्कर येते, अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो, चिडचिडपणा वाढतो, मूड बदलतो, सांध्यामध्ये वेदना होतात, नाडीचा वेग वाढतो, रक्तदाब कमी होतो, शरीराचं तापमान खूप प्रमाणामध्ये वाढतं. पाण्याची कमतरता असल्यावर आपलं शरीर असं अनेक प्रकारची लक्षणं दाखवतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पाणी जर कमी असेल तर आपलं रक्त घट्ट होतं. त्यामुळे हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ऑक्सिजनचा पुरवठा अवयवांना नीट पोहोचत नाही. पचन प्रक्रिया मंदावते. आतड्यामध्ये विषारी द्रव्ये तशीच साचून राहतात. मेंदूचं कार्य मंदावतं. स्मरणशक्ती कमी होते. मूत्रपिंडाला जास्त त्रास होतो, कारण शरीरातील कचरा फिल्टर करणं कठीण जातं. त्याचप्रमाणे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता असते. हृदयाला जास्त ताण येतो. स्नायू कमकुवत होतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर न पडल्यामुळे त्वचा निस्तेज होते. सांध्यातील पाणी कमी झाल्याने वेदना वाढतात आणि आपले सांधे दुखू लागतात. तो त्रास आपल्याला खूप त्रासदायक वाटतो. शरीराचं तापमान बिघडतं. मग यामुळे कधी उष्माघातही होऊ शकतो. त्याचा मेंदूवरही परिणाम होतो, जसं की आपल्या मेंदूची एकाग्रता कमी होते, भ्रम, चक्कर, डोकेदुखी होते, हृदयावर परिणाम होतो, हृदयाची गती वाढते किंवा रक्तदाब कमी जास्तही होऊ शकतो. मूत्रपिंडावर परिणाम होतो, किडनी स्टोन होऊ शकतो किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते, यकृतावर परिणाम होतो, बद्धकोष्ठता, पचन मंदावणं, गॅस, आम्लपित्त यासारख्या समस्या निर्माण होतात. त्वचेवर परिणाम होतो. त्वचा आपली कोरडी दिसते, सुरकुत्या दिसतात, तेज कमी होतं, डोळ्यामध्ये कोरडेपणा जाणवतो, जळजळ, दृष्टिदोष वाढतो, स्नायूवरतीही परिणाम होतो, जसं की थकवा येतो, स्नायूंना गोळे येतात, स्नायूंची लवचिकता कमी होते. मेन महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो आणि आपल्या शरीराला कोणत्याही रोगाचा लगेच संसर्ग होतो. थोडक्यात काय तर पाण्याची कमतरता ही केवळ तहानेपुरती मर्यादित नसून शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवावर परिणाम करते. त्यामुळे दररोज पुरेसं आणि स्वच्छ पाणी पिणं ही जीवनाची अत्यंत महत्त्वाची अशी गरज आहे आणि स्वच्छ पाणी पिणं ही सवय लावणं खूप गरजेचं आहे. पाण्याविना आपलं जीवन अधूर आहे. तेव्हा पाणी पिण्याची सवय लावा आणि ते योग्य प्रमाणात घ्या. तेव्हाच तुमच्या शरीराचं कार्य सुरळीतपणे पार पाडेल.